नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या विशेष सदरामध्ये मी अर्चना पवार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आताच म्हणजे 21 मार्च रोजी तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली। पूर्व परीक्षेची जीएसची असेल किंवा सीसॅटची क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आले की विद्यार्थ्यांची योग्य क्षमता, योग्य बुद्धिमत्ता जाणून घेणे हाच आयोगाने आपणापुढे प्रश्न मांडलेला होता। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा यातील पेपर क्रमांक 1 म्हणजे जीएस सामान्य अध्ययन यातील विज्ञान या विषयावर आधारित विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण अभ्यासत आहोत। विज्ञान या सदरामध्ये विचारला गेलेला एक प्रश्न होता, खालीलपैकी डॅश कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जनकाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते। यामध्ये बडिंग पहिले ऑप्शन, दुसरे ऑप्शन आहे लेअरिंग, 3 कटिंग आणि 4 ग्राफ्टिंग। यामध्ये पर्याय क्रमांक 4 ग्राफ्टिंग या कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केले जाते। ग्राफ्टिंग इज अ प्रोसेस ऑफ अटॅकिंग पार्ट ऑफ स्टेम फ्रॉम वन प्लांट टू रूट ऑफ अनदर प्लांट। म्हणूनच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्राफ्टिंग। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा। यामध्ये गट अ मध्ये दिलेले आहे एरिस्टॉटल, थिओफ्रास्टम, 3 हिप्पोक्रेटम आणि 4 ग्रेगर जोहान मेंडेल। गट ब मध्ये आहे औषधशास्त्राचा जनक, अनुवंशिक शास्त्राचा जनक, वनस्पती शास्त्राचा घटक आणि जीवशास्त्राचा घटक। यामध्ये या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच एरिस्टॉटल हा जीवशास्त्राचा घटक आहे। त्यानंतर थिओफ्रास्टम वनस्पती शास्त्राचा घटक, हिप्पोक्रेटस औषधशास्त्राचा जनक आणि ग्रेगर जोहान मेंडेल अनुवंशिक शास्त्राचा जनक। आपल्याला माहिती आहे फादर ऑफ मेडिसिन हिप्पोक्रेटस आहे, फादर ऑफ बॉटनी थिओफ्रास्टम आहे, फादर ऑफ बायोलॉजी एरिस्टॉटल आहे आणि फादर ऑफ जेनेटिक्स हे ग्रेगर जोहान मेंडेल आहे। म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर एक प्रश्न विचारला गेलेला होता, खालीलपैकी कोणती विधाने सार्कोमेयर बद्दल सत्य आहेत। यामध्ये पहिले विधान आहे सार्कोमेयर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत आणि 2 ते उत्तकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत। यामध्ये पर्याय उत्तरे आहेत फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, तिसरे ऑप्शन आहे ए व बी दोन्ही बरोबर आणि चौथे ऑप्शन आहे वरीलपैकी कोणतेही नाही। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक 2 म्हणजेच फक्त बी। कारण आपल्याला माहिती आहे की ते उत्तकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत। सार्कोमेयर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत हे विधान आपल्याला चूक आहे। सार्कोमेयर इज नॉट एनी सेगमेंट ऑफ फायबर बट इट इज द सेगमेंट बिटवीन द कॉन्सेक्युटिव्ह झेड लाइन्स इन मस्क्युलर फायबर। इट इज अ बेसिक कॉन्टॅक्टिंग युनिट ऑफ मस्क्युलर फायबर। इट इज अ युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल युनिट ऑफ मस्क्युलर फायबर। म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा पुढील प्रश्न होता, खालीलपैकी कोणता प्रोटोझोअन रोग किंवा आजार टीसीटीसी माशी चावल्यामुळे होत। यासाठी ऑप्शन आहे स्प्लिनिंग सिकनेस, दिल्ली बोली, तिसरे आहे काला आजार आणि 4 आहे कागास रोग। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे स्लीपिंग सिकनेस। टीसीटीसी माशी चावल्यामुळे स्लीपिंग सिकनेस हा आजार उद्भवतो। टीसीटीसी माशी ही प्रामुख्याने आफ्रिका खंडात आढळते आणि दिसताना ती आपल्या घरमाशीप्रमाणेच दिसत असते। या माशीचा दंश झाल्यानंतर सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सांधेदुखी तर दुसऱ्या टप्प्यात झोप न येणे, गोंधळून जाणे अशी लक्षणे आपल्याला दिसून येतात। त्यापुढील प्रश्न आहे, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले। यासाठी ऑप्शन आहेत लॅमार्क, श्वान, रॉबर्ट हुक, रुडॉल्फ विरची। परीक्षेला हा अतिशय सोपा प्रश्न विचारला गेला होता। फक्त कोशिका म्हणजे सेल आपल्याला एवढे जरी माहिती असेल, पेशी, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। रॉबर्ट हुक यांनी इसवी सन 1665 मध्ये पेशी स्वतः बनवलेल्या सूक्ष्मदर्शिकातून पाहिल्या। त्याला ही रचना छोट्या सोल्यांसारखी भासली म्हणून त्याने त्याला लॅटिन भाषेतील सेल्युला हे नाव दिले। सेल्युला मीज अ लिटल्स रूम म्हणून कोशिकांचेच म्हणजेच पेशींचे सर्वप्रथम संशोधन केले रॉबर्ट हुक यांनी। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण आणि क्षपन या प्रकारात मोडतात असा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला
अभिक्रिया दिलेली होती 2Mg + O2 = 2MgO. दुसरी अभिक्रिया होती MnO2 + 4HCl + MnCl2 + 2H2O + Cl2. तिसरी अभिक्रिया होती 2Na + Cl2 twice NaCl. चौथी अभिक्रिया होती 2NaBr + H2O2 2NaOH + Br. यामध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपन या प्रकारात मोडणाऱ्या अभिक्रिया नेमक्या कोणत्या? तर यामध्ये चारही अभिक्रिया ह्या ऑक्सिडीकरण आणि क्षपन या प्रकारात मोडणाऱ्या होत्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पेशीत आणि उतीत K+ आयनांची सहती आणि Na+ आयनांची सहती असते. यामध्ये पहिले ऑप्शन आहे कमी अधिक, कमी कमी, अधिक कमी आणि अधिक अधिक. याचे बरोबर उत्तर आहे अधिक कमी. म्हणजे समपृष्ठ प्राण्याच्या पेशीमध्ये K+ आयनांची सहती अधिक असते आणि Na आयनांची सहती कमी असते. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ protozium and low concentrations of sodium inside the cell is a result of active transport system of the cell membranes. म्हणूनच आपल्याला ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अधिक कमी खप. म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये उतीत K+ आयनांची सहती अधिक असते आणि Na+ आयनांची सहती ही कमी असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता, रासायनिक घटाचे विद्युतगमन बल धन असते जेव्हा अभिक्रियेत मुक्त ऊर्जा बदल हा डॅश असतो. <0, <0, = 0 आणि चौथे ऑप्शन होते मुक्त ऊर्जा बदल आणि विद्युतगमन बलाचा संबंध नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे <0. रासायनिक घटाचे विद्युतगमन बल धन असते जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा <0, 0 पेक्षा कमी असतो. त्यानंतरचा एक प्रश्न होता, आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? वरून खाली जाताना वाढते, वरून खाली जाताना कमी होते, डावीकडून उजवीकडे जाताना वाढते आणि चौथे ऑप्शन आहे डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते. या प्रश्नाचे पर्यायी उत्तरांमध्ये पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजेच वरून खाली जाताना वाढते आणि डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते. कारण आवर्त सारणीमध्ये वरून खाली जाताना अणूच्या कक्षांची संख्या वाढते म्हणून अणूची त्रिज्या वाढते. मात्र डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होत असते कारण अणूमधील एकूण इलेक्ट्रॉन्स व प्रोटॉन्सची संख्या वाढते व म्हणून त्यामधील आकर्षण वाढते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड समजले जातात? 1 कमी मेंथॉल, 2 फक्त अजीवनसत्व, 3 दोन्ही मेंथॉल आणि अजीवनसत्व आणि 4 दोन्हीही नाही. याचे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच दोन्ही मेंथॉल आणि अजीवनसत्व यांना टर्पिनॉइड समजले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, टेट्राहेड्रल व मिश्र जटिल म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये विजोड इलेक्ट्रॉनची संख्या डॅश असते. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 0. व्हॅलन्सी बॉन्ड थेअरीनुसार NiCO4च्या टेट्राहेड्रल संरचनेमध्ये sp3 हायड्रिडेशन सामावलेले असून त्यामधील रिक्त इलेक्ट्रॉनची संख्या 0 असते. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान या घटकावर राज्यसेवा परीक्षेमध्ये एकूण विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आपण आज आढावा घेत, याची आपण सविस्तर चर्चा आज जाणून घेतलेली आहे. असेच वेगवेगळ्या विषयांचे सविस्तर चर्चा ह्या आठवड्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु.